नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तद हे कसं चालतं हे बघणार आहोत. तत्सर्वनाम पुल्लिंगी, तत्सर्वनाम स्त्रीलिंगी आणि तत्सर्वनाम नपुसकलिंगी कसं चालतं हे आपण या भागात बघणार आहोत. मागच्या काही भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची नामं कशी चालतात हे शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ अकारांत पुल्लिंगी शब्द देव, आकारांत स्त्रीलिंगी शब्द माला, अकारांत नपुसकलिंगी शब्द वन, त्याचबरोबर इकारांत पुल्लिंगी शब्द कवी. त्याचप्रमाणे आपण अस्मद आणि युष्मद सर्वनामं कशी चालतात हे शिकलेलो आहोत. आजच्या भागामध्ये आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तद हे कसं चालतं हे बघणार आहोत. मी म्हणतीये, माझ्या पाठीमागं तुम्ही सुद्धा म्हणा, म्हणजे तुम्हाला शब्द पाठ होईल आणि त्यामुळं तुम्हाला इतर शब्द लक्षात ठेवणं सोपं जाईल. कसं ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि ऐकत राहा आणि त्याचबरोबर म्हणत राहा. चला तर मग मी म्हणतीये, माझ्या पाठीमागं तुम्ही सुद्धा म्हणा. प्रथम पुरुषवाचकानी सर्वनामानी तत्सर्वनाम पुल्लिंग. सह तौ ते प्रथमा, सह तौ ते प्रथमा, तं तौ तान् द्वितीया, तं तौ तान् द्वितीया, तेन ताभ्यां तैः तृतीया, तेन ताभ्यां तैः तृतीया, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पञ्चमी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पञ्चमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. बरोबर, शाबास. आता इथं आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये काही डिस्कस केलं होतं तसंच ज्या शब्दांचे पाय हे मोडलेले आहेत त्यांचा उच्चार हा अर्धा करायचा आहे, पूर्ण उच्चार करायचा नाहीये. उदाहरणार्थ तम, तान, ताभ्यां, 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 तस्मात्, तेषां, तस्मिन्. आलं लक्षात? चला तर मग आपण तत्सर्वनाम हे नपुसकलिंगी कसं चालतं हे बघूया. तत् तत् ते तानि प्रथमा, तत् तत् ते तान् प्रथमा, तत् तत् ते तानि द्वितीया, तत् तत् ते तान् द्वितीया, तेन ताभ्यां तैः तृतीया, तेन ताभ्यां तैः तृतीया, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पञ्चमी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पञ्चमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. आता इथं जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर तत्सर्वनाम हे पुल्लिंगामध्ये आणि नपुसकलिंगामध्ये तृतीय विभक्तीपासून सप्तमी विभक्तीपर्यंत एकसारखंच चालतं. पण प्रथम आणि द्वितीय विभक्तीमध्ये ते फक्त तत् तत् ते तानि प्रथमा असं होतं. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, फक्त प्रथम आणि द्वितीय विभक्ती लक्षात ठेवायची. तृतीयापासून सप्तमीपर्यंत तत्सर्वनाम हे नपुसकलिंगामध्ये पुल्लिंगाप्रमाणेच चालतं. चला तर मग आता आपण बघूया तत्सर्वनाम स्त्रीलिंगी. सा ते ताः प्रथमा, सा ते ताः प्रथमा, तां ते ताः द्वितीया, तां ते ताः द्वितीया, तया ताभ्यां ताभिः तृतीया, तया ताभ्यां ताभिः तृतीया, तस्यै ताभ्यां ताभ्यः चतुर्थी, तस्यै ताभ्यां ताभ्यः चतुर्थी, तस्याः ताभ्यां ताभ्यः पञ्चमी, तस्याः ताभ्यां ताभ्यः पञ्चमी, तस्याः तयोः तासां षष्ठी, तस्याः तयोः तासां षष्ठी, तस्यां तयोः तासु सप्तमी. तस्यां तयोः तासु सप्तमी. व्हेरी गुड. आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जर तुम्ही तत्सर्वनाम पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगामध्ये नीट लक्षात ठेवलं, नीट पाठ केलं तर यत सर्वनाम आणि किम सर्वनाम हे तुम्हाला सहजरित्या पाठ होतील.
तर तुम्ही हा व्हिडिओ सतत ऐका आणि ह्या आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी के के फॉर एज्युकेशन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.